श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज मी आपणाला एका शिष्याची गुरुवरती श्रद्धा कशी असावी याचे छानसे उदाहरण देणारी एक कथा सांगणार आहे. आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे परम शिष्य बाळप्पा महाराज यांच्यातील नाते हे गुरु शिष्याच्या आढळ भक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे. बाळप्पांनी स्वामींची सेवा कशी केली आणि स्वामींनी त्यांची परीक्षा घेऊन त्यांना कसे स्वीकारले याची ही एक छोटीशी हृदयस्पर्शी कथा. बाळप्पा हे मूळचे कर्नाटक राज्यातील एका गावचे रहिवासी. संसारात मन रमत नसल्यामुळे ते मनशांतीच्या शोधात घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी भटकंती केल्यानंतर ते शेवटी अक्कलकोटला आले. तिथे स्वामींचे दर्शन घेताच त्यांना आपले सर्वस्व मिळाल्याचा आनंद झाला. बाळप्पांनी ठरविले की आता आयुष्यभर स्वामींचीच सेवा करायची. पण स्वामींची सेवा मिळविणे म्हणजे सोपे नव्हते. स्वामी कधी प्रेमात वागत तर कधी प्रचंड रागावलेले असत. एकदा स्वामींनी बाळप्पांना पाणी आणण्याची सेवा दिली. बाळप्पांना खूप लांबून पाणी आणायला लागत. एकदा बाळप्पा पाणी घेऊन येत असताना स्वामींनी त्यांना वाटेतच अडवले आणि काहीतरी कारणावरून त्यांच्यावर खूप ओरडले. इतकेच नाही तर बाळप्पांच्या हातातील पाण्याचा हंडासुद्धा खाली टाकला. कोणी दुसरा भक्त असता तर नाराज झाला असता, पण बाळप्पा डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, कदाचित माझ्याकडून काहीतरी चुकत आहे किंवा स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. मग बाळप्पा पुन्हा एकदा आनंदाने पाणी भरण्यासाठी गेले. असे एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा घडले. स्वामींची कडक शिस्त आणि रागीट स्वभाव पाहूनही बाळप्पांची भक्ती तसूभरही कमी झाली नाही. बाळप्पांची ही चिकाटी आणि निष्काम सेवा पाहून शेवटी स्वामी प्रसन्न झाले आणि एका रात्री स्वामींनी बाळप्पांना जवळ बोलावले आणि त्यांच्या मस्तकावरून प्रेमाने हात फिरवला आणि स्वामी म्हणाले, बाळप्पा, तू परीक्षेत उत्तीर्ण झालास. तू केवळ माझा सेवक शिष्य नाहीस, तर तू माझ्या गादीचा वारसदार आहेस. स्वामींनी आपल्या हातातील अंगठी आणि आपली पादुका बाळप्पांना प्रसाद म्हणून दिल्या आणि त्यांना अनुग्रह दिला. पुढे बाळप्पांनीच स्वामींच्या कार्याचा वारसा मोठ्या निष्ठेने पुढे चालवला. या गोष्टीतून काय शिकायला मिळते तर संयम, अढळ श्रद्धा आणि अहंकाराचा त्याग. गुरूंची किंवा ध्येयाची प्राप्ती करताना अनेक अडचणी येतात, पण संयम राखणे महत्त्वाचे असते. टीका किंवा रागामुळे ध्येय सोडून देऊ नये, उलट स्वतःमध्ये सुधारणा करत राहावे. बाळप्पांनी कधीही मी इतकी सेवा करतोय तरी स्वामी मला का ओरडतात असा विचार केला नाही. हा निरंकारीपणाच त्यांना थोर पदापर्यंत घेऊन गेला. श्री स्वामी समर्थ.